क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसच्या वतीनं सध्या पुणे शहरामध्ये क्रांती ज्योत यात्रा जी आहे ते काढण्यात येते। आपण बघू शकतो की हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते सध्या क्रांती ज्योत यात्रा जी आहे त्यांनी काढण्यात आलेले चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काँग्रेस भवन पासून मजूर अड्ड्यापर्यंत जे आहे ते हे त्यांचा क्रांती ज्योत यात्रा जी आहे ती या ठिकाणी सुरू असणार आहे। आपण बघू शकतो की खरं तर क्रांती ज्योत यात्रा या ठिकाणी ज्या हुतात्म्यांच्या जीवावर या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करावं ही काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहिली। पण त्याचबरोबर हा क्रांती ही जी काय क्रांती ज्योत आहे ही याच्यासाठी पण आहे की या देशामध्ये पुन्हा एकदा अराजक आलंय। या देशातला विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, गोरगरीब लोक मंडळी असतील, महिला असतील, ही सगळीच मंडळी अडचणीत आहे आणि याला कुठेतरी नरेंद्र मोदी सरकार आहे, सरकार जबाबदार आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा या क्रांती ज्योतीची आठवण करून देण्याची गरज आहे, कारण की ही पुन्हा क्रांतीची ज्योत आता विद्यार्थ्यांनी जंतर-मंतर पेटवली आहे। राहुलजी गांधी सातत्याने देशभर नाही का या ठिकाणी हे सगळ्या गोष्टीची आठवण करून देतात, पण कुठेतरी या सरकारला जाग आणण्यासाठी अशा क्रांती ज्योतीची आणि क्रांती मोर्चाची गरज आहे आणि म्हणून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने या ठिकाणी ही क्रांतीची ज्योत पुन्हा एकदा पेटवलेली आहे। ताई क्रांतीची ज्योत हातामध्ये नाही, 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला 8 ऑगस्ट रोजी दरवर्षी गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षातर्फे ही ज्योत काढली जाते आणि याचा आम्ही हुतात्मे जे आहेत ज्यांच्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यांना एक आदरांजली किंवा त्यांचं स्मरण या निमित्ताने आम्ही करतोय। आणि खरोखर आता अशी वेळ आलेली आहे की पुन्हा एकदा क्रांतीची ही ज्योत ही पेटवावी लागणार आहे, जन आंदोलन उभं करावं लागणार आहे आणि या सरकारला एक संदेश द्यावा लागणार आहे। खरं तर त्यावेळेस गांधीजींनी चले जाव असं ब्रिटिशांना म्हटलं होतं, आता तुम्ही भाजपाला चले जाव म्हणतात त्या क्रांती ज्योत आता आम्ही हुकुमशाह का चले जाव असं म्हणतोय, कारण की नरेंद्र मोदी असतील की अमित शाह असतील हे एक प्रकारचे हुकुमशाह आहेत ज्यांनी हुतात्म्यांचा या ठिकाणी अनादर केलाय आणि आता या देशाची जी काही नवीन चळवळ आहे, काल ते कायदा पास केलाय म्हणजे त्याचीच ही ज्योत आहे की काल एक कायदा पास केलाय लोकसभेने राज्यसभेने, ज्याच्यामध्ये सरकारला जर वाटलं एखादी सोशल मीडियावरची एखादी पोस्ट चुकीची आहे तर सरकार 3 तासानंतर ती पोस्ट हटवू शकेल, म्हणजे एक प्रकारची अराजकता आहे। त्याच्यामुळे या देशामध्ये पुन्हा एकदा क्रांतीचा नका नारा देण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की तो क्रांतीचा नारा काँग्रेस पक्षाने दिलेला आहे। पुढच्या काळामध्ये संबंधित देश याच्यामध्ये निश्चित सहभागी होईल। आपण एकंदरीत बघू शकतोय की हुकुमशहाला बाजूला हटवण्यासाठी ही क्रांतीची ज्योत आम्ही हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यासाठी सध्या क्रांती ज्योतीच्या ही जी आमची यात्रा आहे ती म्हणजे क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू असलेलं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन प्रवीण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनर मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।